पंचायत वाठारांत आशिल्ल्या विठ्ठलदास वाडो किनारो ते मानार कपेल पर्यंत आशिल्ल्या गटारांत हॉटेलांचे सिवेज उदक सोडिल्ल्यान गटारांतलें उदक दूषित जाला। तशेंच सगळीकडेन दुर्गंधी पसरल्या। ह्या सगळ्याक लागून स्थायिक लोकांची भलायकी इबाडूं येता अशी भिरांत लोकांनी व्यक्त केला। देखून सरकार तशेंच भलायकी खात्यान हाची दखल घेवची आनी कितें ती रितसर कारवाय करची म्हण लोक मागतात। सध्या आम्ही विठ्ठलदास वाडा आसा मोर्ची मांडार जी पळय 2 नाला आसात त्याचे उदक सगळे घाण मारता आणि लोक आमचे मोर्जेचे सोमार ते सोडवार आयतार मेरेन येतात वाटी पेटोवपाक। त्याचे देगेक एक हॉटेल आसा, त्याचे एक हॉटेल त्याची चेक करपाचें उदक ते खिंचे उदक येता ते सगळी घाण येता, कोणेनूच त्याचेर एक्शन घेवंक ना। आनी एकूच रिक्वेस्ट मागता पंचा कडेन, तो विठ्ठलदास वाडा आसा विलास मोर्जे तो रेडी आसा, म्हणजे कमिटी मांडावली रेडी आसूंक जाय। त्याच्या बरोबर तुमकां फाटी व्हिडिओ घातलो तुमी कोण येवंक ना, देवाच्या एका फुडें सरा मरे तुमी कोणूच ना कमिटी, तुमी देव तुमकां लायक ना कितें तो मांडाविलो फुडें सरा मरे ती घाण पडल्या सगळ्यांनी चेक करची। आनी हो एक कंप्लेंट तुमी हेल्थ मिनिस्टरान घाला व्हरोन एकूच हेल्थान घालची की त्याची कारवाय करची, म्हणजे उदक खिगडून येता पळय ना ते। मोर्जी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनारी भाग ते मानार कपेल पर्यंत जो पारंपरिक पद्धतीने ओहळ वजा नाला आहे, या नाल्याच्या बाजूला जी काही हॉटेल व्यावसायिक आहेत ते हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेलातील सांडपाणी प्लास्टिक कचरा या नाल्यामध्ये फेकून परिसरात दुर्गंधीमय करत आहे। त्यामुळे या परिसरात आरोग्याच्याही समस्या दिवसेंदिवस निर्माण होत आहेत। या संदर्भात अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी पंचायतीकडे आणि सरकारलाही मागणी केली की जे कोणी या नाल्यामध्ये दुर्गंधीमय पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु आजपर्यंत कोणीच हालचाली केली नाही। त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे। हॉटेल परिसरात जो नाला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांची सांडपाण्याची पाईप यामध्ये सोडलेली आहे तेही चित्र दिसून येते। किनारी भागात मोठमोठी हॉटेल्स रिसॉर्ट उभं आहेत, त्यांचं सांडपाणी नक्की कुठं जातं, त्यांच्याकडे सॅवरेज प्लांट आहे की नाही याचीही चौकशी आता पर्यटन खात्याला आणि आरोग्य खात्याला करण्याची गरज आहे। जर या अशा घटनांवर सरकार दुर्लक्ष करत असेल तर हॉटेल व्यावसायिक अशा नाल्यांचा विध्वंस करण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणार आहे। त्यामुळे पंचायतीने पुढाकार घेऊन हा जो पारंपरिक नाला ओहळ आहे आणि या ओहळाच्या बाजूला छोटे काही रस्ता आहे आणि त्या रस्त्याचा आधार घेत अनेक भाविक, मग ते हिंदू असो ख्रिस्ती बांधव असो, मानार कपेलकडे जात असतात, देवाकडे आपले नवस मांडत असतात। आणि या कपेलकडे जो आपण नवस करतो तो किंवा एखादी मागणी मानत असतो, ती मागणी मान्य करण्याचं हे कपेलकडे एक उद्दिष्ट असतं आणि ती आपली जी मनोकामना पूर्ण होतो। त्यामुळे एखाद्या वेळी मग रविवार असो बुधवार असो या ठिकाणी तेच मग हिंदू असो ख्रिस्ती बांधवही एखादा तेच करून आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडत असतात। आणि वार्षिक जेव्हा फेस्ट असते, उत्सव असतो, त्यावेळी अनेक हजारो भाविक जे हिंदू असेल ख्रिस्ती बांधव असेल तेही या परिसरात येतात। आणि हा जो नाला आहे त्या नाल्याची सध्याची स्थिती बघितल्यानंतर, दृश्य बघितल्यानंतर किती दुर्गंधीमय आणि अस्वच्छ वाटतो याकडे आता तरी सरकारने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।